नारायण वदितो सादर काळपास साचार चुके जने वाया संसार करेसी हवा भरी काळाची तो फेरी निकट आली वाचे नारायण वदितो सादर काळपास साचार चुके जने विठ्ठल विठ्ठल अभंग माझे पंढरपूरचे मालक पांडुरंग परमेश्वर या पांडुरंग परमात्म्याचे लढवाळ भक्त नव्हे नव्हे शांतीचे सागर असणारे श्री पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज एकनाथ महाराजांचा अभंग आज कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलाय बहुतांश टाळकऱ्यांच्या पाठातला नसावा माझाच एकटाचा सगळ्याच्या कृपाना असावा असो कधीतरी आमचं पण ऐकलं पाहिजे अशा न्यायानं घेतलेला आजचा अभंग अभंग नवीन असावा महाराजाचं वजन वाढवणारा असावा अभंग जुना असावा काही लोकांना विचारलं आपुलिया हिता पाठ आहे महाराज क्षणोक्षणी हाची करावा विचार त्याचं काही सांगू नका महाराज अभंग हा दर्जेचा आहे आणि कधीही न भंग पावणारा अभंग जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये आला जीवन कधीही वाईट मार्गाला जात नाही विठ्ठल माणूस हा प्रत्येक जीवात्मा प्रत्येक जीव हा उच्च नीचतेमध्ये गुंतलेला आहे आता जाती याती धर्म संपत गेले आता श्रीमंत आणि गरीब हे दोन वर्ण या महाराष्ट्रामध्ये वास करायला लागले त्या पद्धतीने माणसं एखाद्या अभंगाबद्दल कमी जास्त बोलतात महाराज अभंग पाठांतरातला असणं म्हणजे तो जवळ वाटतो आणि जो पाठ नसतो तो जवळ वाटत नाही एवढाच घोटाळा आहे हा सुद्धा का अभंग जर पाठ केला तर आपल्या हितासारखा जवळचा वाटेल विठ्ठल अभंगातील प्रतिपाद्य विषय असा महाराज सांगतात येऊन या काळ बैसला शिवसा झाकी तो शिकेसे डोळे आता महाराज सांगतात की बाबा तो काळ तुम्हा आम्हाला नेण्यासाठी आला इकडे लक्ष द्या माझ्याकडे चला सगळ्यांनी आता सगळे विचार काढून टाका सगळी कुलप लावून टाका मनातल्या विचाराला हे चप्पल जिथं सोडली तिथं विचार सोडायचे असतात हे मंडपात घेऊन यायचे नसतात आणि जर हे विचार जर मंडपात आले हे विचार जर मंडपात आले तर बुवाच काय खरं नाही जसा एखादा नेता पूर्णपणे डिपॉझिट जप्त व्हावा साध्या भाषेत तसा बुवाचं डिपॉझिट जप्त होत आहे इकडे लक्ष असलं पाहिजे आणि कीर्तन कशासाठी असतो जीवाचा उद्धार करण्यासाठी कीर्तन असतं पण उदरनिर्वाहासाठी नसतं बरं का काहीतरी शिकलं पाहिजे कीर्तनातनं काहीतरी घेतलं पाहिजे आजच्या कीर्तनातनं अशा अपेक्षेनं आपण कीर्तन ऐकायचं बाकी कोणी कोणीकडे बघायचं नाही पहिली सूचना सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं हा 2 तास कोणीच इकडे तिकडे बघायचं नाही सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्यायचं आणि तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे या आनंदामध्ये आपल्याला कीर्तन साजरं करायचं आहे विठ्ठल 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 अभंगातला विषय महाराज सांगतात येऊन या काळ बैसला शिवसा झा की तो शिकायचे डोळे आता आता पहिला मुद्दा इथे क्लिअर करा येऊन या काळ बैसलाशी उसा महाराजांनी असं सांगितलं नाही येऊन या काळ बसलाशी अकलूजला किंवा असंही महाराजांनी सांगितलं नाही अभंगामध्ये येऊन या काळ बैसलाशी माळशिरसला किंवा असंही सांगितलं नाही येऊन या काळ बैसलाशी इंदापूरला असं महाराजांनी प्रतिपादन केलं नाही महाराजांनी कुठं सांगितलंय कुठं म्हणजे देशवासी हो बोला जरा कुठं सांगितलं उशाला म्हटले महाराज उशाला उशाच्या शेजारी बसले याचा अर्थ असा आहे हा उशाला बसलेला काळ तुमची वाट पाहतोय आणि वाट पाहून तुम्हाला नेण्याचा प्रयत्न करतोय विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात येऊन या काळ बैसला शिवसा झाकी तोसी कैसे डोळे आता एक जणांना पुन्हा प्रश्न केला महाराज येऊन या काळ उशाला बसलाय आम्हाला काळ घेऊन जाणार आहे आम्हाला पटतंय महाराज पण याच्यासाठी काय केलं पाहिजे हो महाराज महाराज म्हणले वाचे नारायण वदितो सादर काळपास साचार चुके जने बाबा या वाचे न आता 2 तास सगळ्यांनी हाताने टाळी वाजवायची मुखानं विठ्ठल विठ्ठल नाम घ्यायचं तुझं नाम चिंतन कर
तुझा सगळा जीवनाचा फेरा हा संपूर्ण जाईल. परत एक जण म्हणला, महाराज माझ्या थोरल्या पुरीचं लग्न राहिले. काय म्हणला? माझ्या थोरल्या पुरीचं लग्न राहिले आणि ते लग्न झाल्यावर मग करू का विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणले, वाया हा संसार करीसी हाव भरी, काळाची तू फेरी निकट आली. संसार हा संसार असणारा, संसाराच्याच दिशेनं जर तुम्ही प्रयत्न केला तर फलकट तो संसार. ज्याच्या नादी लागल्यामुळं आपल्या जीवाला सुख प्राप्ती मिळू शकत नाही. म्हणून महाराज सांगतात, वाया हा संसार करीशी हवा भरी, काळाची तो फेरी निकट आली. एका जनार्दनी नको याता याती, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना तेव्हा माय बाप, कल्याण करून घ्या असा अभंगाचा सरळ सरळ शब्दाचा भावार्थ तुमच्या समोर मांडला झाला. आपलं कीर्तन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.